नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी विषय इंग्रजी यामधील आपण एक पाठ पाहणार आहोत. अनबिटेबल सुपरमॉम मेरी कोम, म्हणजे अजिंक्य सुपरमॉम मेरी कोम. मग विद्यार्थी मित्रांनो, धिस चॅप्टर धिस लेसन सो इन्स्पिरेशनल फॉर अवर रायझिंग गाईज. आपण जे उदयोन्मुख विद्यार्थी विद्यार्थिनी आहोत यांच्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. अँड वी कॅन डिसाईड अवर लाईफ करिअर यासुद्धा आपण ऑप्शन ही ठेवू शकतो आणि आपल्या जीवनाची दिशा आपण ठरवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, लेट वी स्टार्ट अवर टॉपिक. देअर हॅड टू बी वन सक्सेस स्टोरी इफ इंडियन्स वेअर टू सर्वाईव्ह इन स्पोर्ट अँड वी हॅव दॅट स्टोरी नाऊ. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे, देअर हॅड टू बी वन सक्सेसफुल स्टोरी इफ इंडियन्स वेअर टू सर्वाईव्ह इन स्पोर्ट. जर समजा आपल्याला एखादी यशस्वी यशोगाथा व्हायचं असेल तर आपल्याला इथे सर्वाईव्ह करावं लागणार आहे स्पोर्टमध्ये, आणि तीच स्टोरी या ठिकाणी आहे. पुढे, इनफ हॅज बीन सेड अबाउट धिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. आणि या योद्धेविषयी भरपूर काही बोलून झालेलं आहे. तिनं जे जग जिंकलेलं आहे, विश्व जिंकलेलं आहे, विश्वविजेती आहे, तिच्याविषयी खूप बोलून झालेलं आहे. अँड धिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मॅंगते कोम द कॉन्कर अँड द कॉम्रेड. दुसरी तिसरी ती कोणी नसून ते योद्धी आहे, तर ती मेरी मॅंगते कोम द कॉन्कर अँड द कॉम्रेड. शी इज अ फेम ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. तर तिच्या अवतीभोवती काय वलय आहे किंवा तिनं काय मिळवलं आहे? 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन, 5 वेळा बॉक्सिंग चॅम्पियन. अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि ती अशी वर्ल्ड बॉक्सर आहे की जी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये म्हणजे 6 या इव्हेंटमध्ये किंवा 6 याच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने प्रत्येक याच्यामध्ये मेडल जिंकलेलं आहे. इन द 2012 ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ. म्हणजे तिनं काय केलेलं आहे, तर 2012च्या ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी होती. अँड शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन ब्रॉन्झ मेडल. ती पहिली भारतीय स्त्री होती की ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय तर झालीच, पण तिने ब्रॉन्झ मेडलसुद्धा जिंकलेलं आहे. इन द 51 kg फ्लाय वेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. 51 किलोग्रॅम वजनामध्ये फ्लायवेट या कॅटेगरीमध्ये तिने हे बक्षीस जिंकलेलं आहे, पदक जिंकलेलं आहे. कोम वॉज बॉर्न इन कँगेठी विलेज अँड मोइरँग लॅमखई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. म्हणजे मणिपूर म्हणजे आपण पूर्व भारतातील जर विचार केला तर त्या ठिकाणी मोइरांग लेमखई चुराचंदपूर डिस्ट्रिक्टमधील कँगठई गावात या मेरी कोमचा जन्म झाला. अँड शी केम फ्रॉम पुअर फॅमिली. ती अतिशय गरीब घरातून येते. अँड हर पेरेंट्स मॅंगते टोणपा कोम अँड मॅंगते अखम कोम वेअर टेनंट फार्मर अँड हू वर्क इन झूमफील्ड. तिचे आई वडील ही खंडकरी शेतकरी होते आणि ते शेतकरी असताना त्या ठिकाणी ते काम करत असत. कोम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग. आणि अशाच या वातावरणामध्ये कोम ही वाढली, मोठी झाली. हेल्पिंग हर पेरेंट विथ अ फार्म रिलेटेड चोर्स, गोइंग टू स्कूल अँड लर्निंग ॲथलीट इनिशियली अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. बघा, मग ती शेतात सुद्धा काम करायची, मदत करायची, शाळेत जायची. आधी तिचं अटेन्शन कशाकडे होतं, तर ती ॲथलीट होण्याकडे. अँड बट लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. आणि सुरुवातीला ती जरी ॲथलीट असली तरी नंतर ती बॉक्सिंगकडे वळलेली आपल्याला दिसते. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे वडील हे अतिशय छान रेसलर होते त्यांच्या तरुणपणामध्ये. शी हॅड ॲन ईगर इंटरेस्ट
in athlete since childhood and success of Dinko Singh, a fellow Manipur, return and from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it a try. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की फर्स्ट ऑफ ऑल किंवा इनिशियली शी वॉज इंटरेस्टेड इन ॲथलीट बट देन शी कन्वर्टेड हर इंटरेस्टेड इन बॉक्सिंग. व्हाय? तो पॅसेजमध्ये आपल्याला समजतं शी हॅड इगर इंटरेस्ट इन ॲथलीट सिन्स चाइल्डहुड अँड सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपूर, रिटर्न फ्रॉम 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. जेव्हा डिंको सिंग हे बँकॉकवरून एशियन गेम बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकून आले तेव्हा मग मेरी कोमचा सुद्धा इंटरेस्ट याच्यामध्ये आला. पण ती आपल्याला सांगते की हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग अँड शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय. भरपूर तरुण मुलं मग डिंको सिंगच्या यशामुळे भारित झाले, हर्षभारित झाले आणि मग मेरीने सुद्धा ठरवलं की तिने बॉक्सिंगमध्ये ट्राय करावा. मेरी कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल. तिची सुरुवात ही मग मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि त्याचबरोबर रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल या ठिकाणापासून सुरुवात झाली. In 2001 she started competing at international level. 2001 पासून तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in US, winning a silver medal in the 48 kg weight category. आणि 18 वर्षाची असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने डेब्यू केलं. AIBA या स्पर्धेमध्ये US मध्ये झालेल्या आणि तिथे तिने सिल्वर मेडल जिंकलं 48 kg वेट कॅटेगरीमध्ये. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स्ड बाय द वे शी अपोलोजाइज टू द होल नेशन फॉर नॉट बिंग एबल टू विन द गोल्ड. आणि तिचं महत्त्व इथे अधोरेखित होतं की तिने सर्व देशाची माफी मागितली. का? तर ती गोल्ड आणू शकली नाही म्हणून. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड आयडल फॉर ऑल द स्पोर्ट वुमन टू टूक अप टू. आणि जे तिला आदर्श मानतात आता ती आयडल झालेली होती. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड आयडल फॉर ऑल द स्पोर्ट वुमेन टू टूक अप टू. म्हणजे जे खेळामध्ये येणाऱ्या ज्या स्पोर्ट्स वुमन होत्या आता त्या तिला आयडल मानायला लागलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासामध्ये आपण पाठाला सुरुवात करूया.